हाय हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर इथे तुम्ही पाहतच असाल आता आपली मटणाची तयारी चालू आहे. आज आपण मटण बनवणार आहोत, त्याचीच तयारी थोडीफार आपली चालू आहे. तर मी आणि ताईंनीच मटणाची तयारी केली होती. आज शुक्रवार असल्या कारणाने आपण आज मटणाचा बेत करावा म्हटलं, म्हणून आज मटणाचा बेत. आणि हा टोप मी आजच नवीन आणला आहे, त्यामुळे त्याचं उद्घाटन मटणाच्या भाजीनेच मी केलेलं आहे. तर खूप छान आहे. आमच्या इथे असे टोप म्हणजे आपल्या बाजारात 100-100ला भेटलेत. जाड आहे, पण 100च्या मानाने हा टोप जाड आहे. तर मी अशी काही मसाल्याची तयारी केली होती आणि मसाला परतून घ्यायला चालू केला होता. म्हणजे मटणाची भाजी म्हटलं की काहीतरी वेगळीच फिलिंग असते. असो, तर आपण इथं आता वापरून घेतलेलं मटण टाकलं आहे. आपला मसाला बऱ्यापैकी शिजला होता आणि त्याच्यात आपण आता मटण ॲड करून घेतोय. आणि अशाच प्रकारे आपली मटणाची भाजी तयार होत आहे. तर इथे बघा, मी मटण टाकून घेऊन आता थोडं परतायला चालू केलं आहे. आणि त्याच्यात आपण राहिलेलं अळणी पाणी ओतून घेतलं. आणि मी आज मटणाच्या भाजीबरोबर मटणाचा रस्सा पण केला आणि सुक्की भाजी पण केली. सुक्की म्हणजे सुक्कं मटण खायला पण लय भारी लागतं. त्यामुळे पातळ भाजी असली की सुकी भाजी मटणाचे सुक्कं मटण तर लागतंच. त्यामुळे ट्राय करून बघा. आमटीबरोबर आपण जेव्हा आमटीमध्ये काला करून खातो ना मटणाच्या, त्याबरोबर सुक्कं मटण खायचं लय भारी लागते, एक नंबर. म्हणून आता मी इथं सुक्कं मटण तयार करायला घेतलं. इथं आपली आमटी तयार झालेली आहे मटणाची, आणि इथं आता मी सुक्कं मटण तयार केलं आहे. तर बघू शकता, मसाला बघूनच भारी वाटते. आहा, काय मटणाची तरी आहे. तर मार्गशीर्ष संपला होता आपला. मार्गशीर्ष संपल्यामुळे आता एकादश होती, परत खायलाच नाही भेटलं, म्हणून आज आणलं होतं. मटणाचा बेत करावा म्हटलं ताईंना, म्हणून घेऊन आलो होतं. आणि इथे आपले सुक्कं मटण तयार झालेले आहे. तर बघा किती छान असं दिसतंय, त्याला बघूनच तोंडाला पाणी सुटले. आणि इथं मटणाची पातळ रस्सा पण आपला तयार झालेला आहे. सुक्कं मटणही तयार झालेलं आहे. तर कशी झाली भाजी नक्कीच सांगा. आणि खूप छान असं वास पण येत होता, त्या वासानंच तृप्त झालं बघा सुक्कं मटण. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय.